जी. कुलकर्णी यांच्या पिंगळा वेळ या कथासंग्रहातून फुंका नावाची कथा भाग 2. संगा जात होता तेव्हा राजाराम अंगणातील खुंट्याला म्हैस बांधून ती धूत होता. ती सारखी नाचत होती व ओली शेपटी अपच दपच पाठीवर आपटत होती. संगाला वाटले आता एका विडीला गंडा बसणार, कारण काढ की एक विडी म्हटल्याखेरीज आतापर्यंत राजारामाने त्याला कधी सोडले नव्हते. परंतु आता त्याने संगाला पाहिले न पाहिल्यासारखे केले. हातातला खरारा टाकला व काही आठवल्यासारखे करत तो आत गेला. रस्त्यावर 8-10 पोरे गोट्या खेळत होती, पण संगा जवळ येताच भूताची सावली पडल्याप्रमाणे ती गप्पगार होऊन बाजूला झाली व त्याच्याकडे टक लावून पाहू लागली. बघता काय मड्यांनो, मला काय शिंग फुटलीत होय डोक्यावर, असे दणकावून विचारावे असे त्याला वाटले. तोवर त्याचे लक्ष बाजूच्या अर्जुनाच्या घराकडे गेले. त्याने बाहेरच्या भिंतीला चुना लावला होता व तिच्यावर सोनकावाने तो मोठे स्वस्तिक काढत होता. संगाने म्हटले, अरे थांब, सगळं चुकलं गड्या. स्वस्तिक उजवीकडे फिरतंय नव, मग डावीकडे कशाला हाणल्यास पट्ट्या? अर्जुनानं बारीक डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले व तंबाखूची पिंक टाकत तो पुन्हा भिंतीकडे वळला. संगा खोड्यासारखा झाला व उगाचच थोडे रेंगाळून पुढे गेला. स्वतःच नेसू आता आवर आधी, मोठा बालिस्टर आलाय शिकवायला, अर्जुन उर्मटपणे म्हणाला. आता मात्र संगाचा संताप वाढू लागला. आज हे सगळेच असे का होत आहे हे न समजल्यामुळे आतून अंगभर मुंग्या चढत असल्याप्रमाणे तो भेदरू लागला. त्याचे लक्ष नकळत वरच्या चढावाकडे गेले. तेथे म्हामू कासार आपल्या खोलीबाहेर कट्ट्याच्या कडेला बसून तोंडावर पचा पाणी मारून घेत होता. त्याने रंगीत हात रुमालाने तोंड पुसले व आल्मिनच्या तांब्या बाजूला ठेवून तो चटईवर उकिडवा बसला. त्याला पाहताच संगाला आता एकदम बरे वाटले व त्याच्या मनातील भीती थोडी बाजूला सरली. तो चढून वर आला व कट्ट्याकडेला बसला. म्हामू, आज सगळा मामला काही निराळाच वाटतोय बघ, म्हणत त्याने म्हामूला सारे ऐकवले. म्हामू निर्जीव डोळ्यांनी सारे ऐकत होता. त्याचे तोंड 2-4 स्पष्ट सुरकुत्यांनी कसेबसे एकत्र ठेवल्याप्रमाणे अधूनमधून सैल हलत होते. संगा, अरे मला काहीच ठाऊक नाही. काही असलं बिसलंस तर ती माणसं मला आपणच सांगतील व्हय. 50 वर्ष हाय मी इथं, पण शेवटी परका तो परकाच की. तो थोडा वेळ गप्प होता. जणू सांगावे की नाही याच्या कसल्या तरी तो विचारात होता. शेवटी तो म्हणाला, तू आलास बरं झालं बघ. मघा येताना मीच येणार होतो. माझं तोंड बघितलंस? संगाने तिकडे निरखून पाहिले. म्हामूच्या चेहऱ्याची उजवी बाजू खरचटली होती व एके ठिकाणी तर ओला रेघोटा होता. संगाने चमकून विचारले, म्हामू, झालं काय तुला? काल रात्री शहरात मी पडलो रस्त्यावर. समोर सगळं एकदम लाल झालं. सगळं गरगर फिरायला लागलं. पाठीची कमान वाकत म्हामू म्हणाला, आता हातनं काही होत नाही. अंगाचं पडवळ झालंय नुसतं. आता केव्हा बोलावणं येईल हे त्या उपरवाल्याला माहीत. आता तेल संपलं, बत्ती खलास होत आली आहे. संगा, माझं एक काम कर. म्हामूने एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला व काकुळतीने म्हटले, नाही म्हणू नको. करशील अगदी कसम खाऊन? अरे सांग तरी पहिलं काय काम आहे ते, अस्वस्थ संगा म्हणाला. मग आतच चल की सारं सांगतो. गुडघे दाबत उठत म्हामू म्हणाला. आत
मामू बसल्यावर संगाला बसायला जागाच नव्हती. मामूने एका लहान देवदारी पेटीतून लाल फडक्यात गुंडाळलेले एक बोचके काढले व उघडले. हा बघ, माझ्याजवळ हा चांदीचा पान डबा आहे आणि त्यात हे. मामू म्हणाला. त्याच्या हातात ताईत असलेली पातळ दंडपट्टी होती. हे अस्सल सोनं आहे. आता माझं कधी संपणार याचा भरोसा नाही. ही तर वाटेवर वडाखाली कुठेही कंदील विझून जाईल. मी आडवा होईन. आता बघ संगा, ही तर माझ्या जमातीचं कोण आहे. नाचणीला आहेत 2 घरं, पण कुत्र्याच्या अवलादीसारखं मरायला मन होत नाही. संगा, मी आडवा झालो म्हणजे ही माणसं बोलावून घे. हे सारं विक आणि कुठंतरी दफन करायला सांग माझं. मामूचा आवाज बोलता बोलता एकदम फाटला व तो खोकू लागला. काही वेळाने तो म्हणाला, कसम खाऊन सांग, हे माझे पैसे मात्र खाऊन बसू नको. त्याने सरळ संगाकडे पाहिले व विचारले, खातोस कसम? तू माझा पितळी तांब्या चोरलास, पैसे खाल्लेस, देवळातली समई उचललीस, पैसे घातलेस म्हसणात. तसं मात्र बाबा करू नको. आता कावळ्या घुबडांना फेकून देतात तसं मला फेकून देऊ नको. संगा शर्मेने शेवाळल्यासारखा झाला. तुला माहीत होतं सगळं, समईचं देखील? मामूने दमून गेल्याप्रमाणे मान हलवली. समईला 11 रुपये मिळाले तुला, मग तू कुठं कुठं बोबाटा केला नाहीस? अविश्वासाने संगाने विचारले. मामू गप्प राहिला. त्याने रुमालाचे बोचके खोक्यात टाकले व तो बाहेर आला. संगा कुत्र्याप्रमाणे मागोमाग आला व अंग चोरून बसला. संगा, असं घडतंय माणसाच्या हातनं, तुला ठाऊक नाही? आता तर काळा बोका माझ्या पायरीवरच माझी वाट पाहत बसलाय. ठाऊक झालं तरी बिघडत नाही. अगदी 50 वर्षापूर्वी मी देखील तसलंच एक चिल्लर काम केलं होतं. ते घडलंच माझ्याकडून. महिनाभर खडी फोडून आलो, पण मग गावातील डुक्कर मला जवळ करेना. बहीण उकिरड्याजवळ येऊ देईना. भाऊ मूत ओलांडून देईना. फक्त एकदाच घाण काम झालं तरीसुद्धा. म्हणून झालं ते गेलं समजून गप्प बसलो. बघ संगा, माफ करणारा, गावगन्ना करणारा मी कोण असा लागलो आहे, अस्मान का चांद. संगाला आता तेथे राहावेना. लात मारल्याप्रमाणे तो निघाला. घाणेरीच्या जाड काटेरी फांद्या सारख्या ओरबाडत आहेत असा त्याला भास होऊ लागला. आता सरळ घरात जाऊन पडावे असे त्याला वाटू लागले. खाणे नको, पिणे नको, चिमणीचा प्रकाश नको. आतच कुठेतरी धुरकट चिमणी जळत असलेल्या प्रेताप्रमाणे पडावे, गप्प पडून राहावे. तो विमनस्कपणे चालत असता आपण सुभान शिंप्याच्या घराजवळ आलो हे त्याला जाणवले व जुन्या सवयीप्रमाणे तो सावध झाला. सुभानचे घर 4 चौघांसारखेच, पण त्याने पुढची भिंत लाल विटांची करून घेतली होती व त्यावर अक्षरे होती. नामानिवास नाव असलेले देऊरवाडीतील ते एकुलते एक घर. परंतु सुभानने घरचे सांडपाणी सरळ बाजूच्या मोकळ्या जागेत सोडले होते. तेथे नेहमी एक बुजबुजलेले खातेरे असे आणि त्यात मळकट पिवळ्या चोचीचे एक बदक पचक पचक करे. संगा केव्हाही तेथून गेला की चोच वासून मळक्यात दुपट्याप्रमाणे दिसणारे पंख फडफडत ते त्याच्याकडे धावून आले नाही आणि संगाने नेम साधून त्याच्या लुबलुबीत पोटाखाली एक पसंत लाथ हाणली नाही असे कधी घडले नाही. जवळ येताच संगा तयारीत राहिला, पण आज बदकाने त्याच्याकडे पाहिले. तेथूनच चोच उघडली, पण लगेच ती खातेऱ्यात बुडवून ते त्याला विसरून गेले. आता मात्र संगा चांगलाच हादरला. इतका वेळ बाजूला ठेवलेला राग आता एकदम
ठसठसू लागला आणि तो ताडताड गोपाळच्या दुकानावर आला. खालीच राहून त्याने एक पाय फळीवर ठेवला व गुडघ्यावर कोपर रुतवत बोट नाचवत त्याने विचारले, काका, काय झालंय आजकाल गावात? मला काय प्लेग पटकी झाली काय? माणसं तर लात मारत आहेत मला. माझी बायको भांडून गेली. होय गेली, पण गावातल्या सोकाजींना का त्याचं सोयरसुतक बोला. गोपाळ फार अवघडल्यासारखा झाला. तो उठला व त्याने सरळ दुकानाच्या फळ्या लावायला सुरुवात केली. संगा, मला काय सुद्धा विचारू नको. तू जा इथनं. आता दुकान बंद, तो नजर टाळत म्हणाला. त्याने फळ्या लावल्या. संगाने उतावीळपणे त्याचा हात धरताच गोपाळने तो झटकला व रुमाल सावरत तो निघून गेला. संगा तसाच फळीवर बराच वेळ बसून राहिला. आता हळूहळू चहाची तल्लफही गेली. त्याला फार दमल्यासारखे वाटू लागले. जवळ काड्याची पेटी नव्हती म्हणून त्याने काढलेली विडीसुद्धा परत ठेवली. संडे मुर्गी के अंडे कुणाचे तरी खुळचट गाणे ऐकू आले व त्या मागोमाग विहिरीच्या बाजूने बाबल्या समोर आला. पण संगाला समोर पाहताच त्याचे तोंड तसेच उघडे राहिले व कातरून टाकल्याप्रमाणे गाणे नाहीसे झाले. आता काय करावे हे न समजल्यामुळे त्याची पावले घुटमळली. तो एकदम वळला तो धावत निसटून जायच्या बेतात असताच संगा ताडकन उठला. बाबल्याला पाहताच त्याचा सगळा संताप एक झाला. त्याने बाबल्याची मान करकचून पकडली व बाजाराला नेताना मेंढीला ढकलत नेले जाते त्याप्रमाणे त्याला ढकलत दुकानाकडे आणले. तोंडात तेलाचे भुदले फुटल्याप्रमाणे बाबल्याचा चेहरा नेहमी तेलकट ओलसर दिसे व मक्याच्या कणसातील झिपऱ्या घेऊन डोक्यावर थापल्याप्रमाणे त्याचे केस होते. वडाजवळ बस थांबली की अंग मुरडून तो गाणी म्हणून दाखवत असे. इतर वेळा त्याला कोणी जेवण चहा दिला तर काहीही करायची त्याची तयारी होती. औषधासाठी नाचणीहून पिकली बेलफळे आणणे, चटणीसाठी वाघाटी गोळा करणे, डोंगरापलीकडे जाऊन हुरडीभर शिकीकाई जमा करणे, ही कामे तर अगदी त्याच्या नावानेच पुजली होती. त्याशिवाय तो कपडे धुत असे. पाणी भरताना गडागडा ओढायला अगदी म्हाताऱ्या कुरूप बायांना देखील मदत करीत असे. शिवाय तशीच मायची अडचण पडली तर म्हैस पारडू बोडून द्यायला देखील त्याची तयारी असे. संगा, सोड रे मला, मेलो तो किंचाळला. मरायला काय धाड होतीये तुला? आदळ हित गुमान. संगा त्याला फळीवर दडपत पण त्याचे मानगुट न सोडता म्हणाला, आता बऱ्या बोलानं सांग, नाहीतर हाडांचं डांगर करीन बघ. ही माणसं अशी का करतात मला आज? बाबल्या दूध फाटल्याप्रमाणे पाणी गोळा झाला व त्याचे ओठ फाकले. मला माहीत नाही. संगा शपथ, गयावया करत तो म्हणाला. पण संगाने मानेवरची पकड आवळताच तो गप्प झाला व वेदनेने त्याच्या डोळ्यांत पाणी आले. तुला माहीत नाही होय? तो सांगू लागला. यमनी जोगतिणीनं. संगाचा आवाज एकदम कर्कश झाला. तो म्हणाला, म्हणजे थेरडीनं शेवटी गावभर बोंब मारली तर 1.5 दमडीचा भोपळा काय आज तिला तरवडीनं सोलून काढली नाही तर नावाचा संगा नव्हे बघ. भोपळा? कसला भोपळा? पकडलेली मान विसरत बाबल्याने उत्सुकतेने विचारले. संगा त्याच्याकडे पाहतच राहिला. पण त्याने स्वतःला सावरले व तो म्हणाला, ती एक निराळीच भानगड आहे. तू सांग पुढं. काल
यमनी जग्ग घेऊन आली विहिरीजवळ. तेव्हाच म्हणालो मी महादूला, बाबा रे, आज फेरा आला, लक्षण काही ठीक नाही. यमनी आली आणि गुडघे टेकून मातीतच बसली. तू तिच्या जीवावर उठला आहेस म्हणून तिने तासभर बोबाटा केला. मग घसाघसा माती घासून तिने 3दा डोक्यात घातली आणि डोकं हळदीनं भरलं. हातात 3दा भंडारा घेऊन तुझ्या नावानं तिनं भंडारा उधळला आणि तुझ्यावर फुंका टाकला. फुंका अमाशेपर्यंत जारी आहे. संगा, मी सांगितलं म्हणून सांगू नको यमनीला, बाबल्या अगदी काकुळतीने म्हणाला. नाहीतर माझ्यावर सुद्धा फुंका टाकील ती सटवी आणि मग मी खुळ्या कुत्र्यासारखा मरून जाईन. संगाचे सारे अंग भीतीने थरकले. बाबल्याने मान सोडवून घेतली व तो निसटून गेला हे देखील ध्यानात यायला त्याला वेळ लागला. पण हळूहळू आता त्याच्यात द्वेष लखलखू लागला व पायापासून डोक्यापर्यंत इसाळ एखाद्या सणकेप्रमाणे शिणशिणून गेला. असं हाय भूत बोडकं, असं काय भूत बोडकं माझ्यावर फुंका टाकतंय काय? आज तुझे गुडघेच मोडतो की नाही बघ, तुरकाडीसारखं. आता माघार नाही या गावात. आता तू तरी राहशील, नाहीतर मी तरी. मग मी फासाला लटकलो तरी हरकत नाही. संगाने बसल्या बसल्याच मांडीवर थाप मारली. मुखवटा, पैशांनी भरलेली मडकी ही सारी त्याच्या मनात सावकाश रुजत होतीच. कधीतरी 1-2 महिन्यांत सारे काही जक्क दिलखुश करून टाकायचे याबद्दल त्याच्या मनावरची कात हळूहळू सरकत होती. पण बाबल्याच्या शब्दांनी एकदम हिसक्याने सारे स्वच्छ मोकळे झाले व काळा उग्रफणा लवलवणाऱ्या हावऱ्या 2 जिभांनी ताडकन ताट उभा राहिला. आता देऊरवाडीत अंधारू लागले होते, कारण सूर्यप्रकाश देवळामागे गेला होता व तेथून दाट पसरत चाललेल्या सावल्या प्रवाहाप्रमाणे खाली निथळू लागल्या होत्या. विहिरीवरचा बायकी कलकलाट केव्हाच बंद झाला होता आणि समोरच्या घरात तर काळसर धुराची जाड गुंडाळी फेकणारी चिमणी देखील पेटली होती. आता संगाचा निश्चय झाला व इतका वेळ गुंतवण्यासारखे झालेले विचार तारेसारखे सरळ झाले. तो जंगमाच्या परड्यात शिरून सरळ चिंचबनाकडे चालू लागला. चिंचबनातून एक पायवाट शिवनाथाकडे गेली होती, पण तेथे सर्वत्र घाणेरी आघाडा वाढला होता आणि दिवसा देखील हातपाय ओरडून घेतल्याखेरीज आघाड्याच्या खाजुरल्या बिया चिकटून घेतल्याखेरीज जाता येत नसे. परंतु जंगमाचे परडे ओलांडले की गाव संपले. यावेळी तिकडे कोणी चिटपाखरू फिरकायचे नाही. संगा चिंचबनात येताच तर अंधार गाळून ठेवल्याप्रमाणे दाट झाला. त्याच्या निबर पायांनाही बाभळ टोचू लागला आणि घाणेरीची एक फांदी बाजूला करत असता तणावाने निसटली व संगाच्या कानापासून हातापर्यंत धारदार जळजळीत ओला ओरखडा उमटला. वर चिंचेत कचाकचा दगड आपटल्यासारखा आवाज होताच तो चमकला व बाजूच्या चौथऱ्यावर चढला. सालीमाकडं तो पुटपुटला. तो ज्यावर उभा होता तो चौथरा एका थडग्याचा होता. त्यावरील पखाल तर फुटून दुभंगली होतीच, शिवाय चौथऱ्याच्या फटीतून दोरी एवढ्या जाड वेली फुटल्या होत्या. पायाखाली थडगे पाहताच संगा चटकन उतरला. हे कुणाचे थडगे असेल? आणखी एका बुद्रुक मामूचे. त्याचे कफन तरी कोणी त्याच्या रक्त मांसाच्या माणसाने केले की असेच पानाचा डबा ताईत घेऊन मजूर कामाने ते एकदाचे कसेबसे आटोपून टाकले.
पायाला थडगे लागताच संगाला बरेही वाटले, कारण तेथून डाव्या बाजूला वळून तेथल्या चिंचेवर चढले की शिवनाथाच्या आवाराच्या कठड्यापर्यंत पोहोचता येत होते. संगा वर चढून देवळाच्या मागून पुढे सरकला. देवळात गुरवाने पणती लावली होती, पण गाभाऱ्यातल्या अंधारात तो टिकली एवढा उजेड अंग चोरून होय की नव्हे प्रकाशत होता. आता संगा निर्धास्तपणे खाली टेकला तेव्हा त्याला जाणवले की चेहरा घामाने ओलसर झाला आहे व हातपाय ओरखड्यांनी गिजबीज जळत आहेत. देवळाच्या मागे वारा अदृश्य वस्त्र फडफडत असल्याप्रमाणे लाटे लाटेने येत होता व त्यामुळे संगाला थोड्या वेळात निवल्यासारखे वाटले. तेथील उतारापलीकडे थोड्या अंतरावरच यमनीचे खोपटे होते व आत तिने चिमणी लावलेली दिसत होती. मध्येच खोपटाचे दार उघडले आणि जाड जटा झालेल्या केसांचा पट्टा पाठीवर आपटत यमनी बाहेर आली. तिने हातातल्या ताटलीत पाणी टाकले, ते गोल फिरवून बाजूला टाकले व ती आत गेली. बाहेर निसटलेल्या प्रकाशाचा तुकडा आत गेला आणि एकच पिवळा डोळा जागा राहिल्याप्रमाणे खिडकीचा कोनाडा तेवढा अंधारावर राहिला. संगाने थोडा वेळ जाऊ दिला. खोपटाजवळच्या पेरवात कसली तरी फडफड झाली. काहीतरी टपकन खाली पडले. वाऱ्याला आता उशीर रात्रीची धार येऊ लागली व ऊब टिकवण्यासाठी संगाने अंग आवळून धरले. आता यमनीविषयीचा संताप अनावर होऊ लागला होता व चिंचेच्या फोकाने बडवलेली तिची कातडी लोंबत आहे अशी यमनीची आकृती त्याला आत्ताच डोळ्यांपुढे दिसू लागली होती. मागच्या बाजूला गावात 2-4 कंदील दिसत होते, पण कुठे हालचाल नव्हती. आता तेथे म्हामू पाठीची कमान करून आडवा झाला असेल. नारूचा विस्तव राक्षसाच्या डोळ्याप्रमाणे पूर्ण मोठा लाल झाला असेल. रस्त्यावरून जाणाऱ्या पण तेथे न थांबणाऱ्या मोटारींचा तात्पुरता उजेड अंगावर पडताच दचकून जागा झाल्याप्रमाणे वड प्रकाशात असेल आणि बाबल्यासारखे ओलसर बडबडत शाळेत झोपला असेल. आणि आता आपल्या घरात, त्या घरात आता कुणी नाही. पार्वती नाही, गंगुली नाही, आपण नाही. आता त्या घरात बिनधास्त उंदरे भटकत असतील. एखाद दुसऱ्या पत्र्याचा डबा दांडशी खाली पडला असेल. घरदार बायको असून आपण जमीन अंथरून काळवंडलेले गुबारा भरलेले आभाळ पांघरून करून येथे पडलो आहो. गाव मसल यांच्या बांधावर माणसे आणि यमनी यांच्यामध्ये आजच्या जरा पुढे उद्याच्या जरा आधी तो खोपटाजवळ आला व त्याने हळूच आत पाहिले. पुन्हा एकदा टांगलेली मडकी व त्याखाली ढणढणीत चमकत असलेला जग्ग पाहताच 5-50 रुपयांची खुळखुळ त्याला जाणवू लागली. पण चटईवर पाय लांब पसरून बसलेल्या यमनीकडे पाहताच त्याच्या सर्व अंगावरून काटा फिरला व त्याच्या मुठी आवळल्या. यमनी किंचित खाली वाकली होती व त्या मळकट दाट केसांचा ताठ पट्टा पाठीवर पसरला होता. हळदीने माखलेल्या तिच्या कपाळाखाली तिची कवड्यांची माळ किंचित पुढे आली होती व यमनी संतपणे डोलत असल्यामुळे ती हिंदकळत होती. मध्येच यमनीने डोळे वर करून सरळ खिडकीकडे पाहिले व त्या जागी व त्या क्षणी संगाच्या अंगात काहीतरी फाटल्याप्रमाणे होऊन डोळ्यांसमोर जळजळीत लाल जाळ उधळला. केसांचा पट्टा आणि हळद यामुळे यमनी कवड्या सापासारखी दिसत होती व तिने चेहरा वर करताच सापाने तोंड उंचावल्याचा भास झाला आणि त्याचे सगळे विष तिच्या थिजलेल्या वेडसर डोळ्यांत उतरले आहे असे संगाला वाटले. यमनी
दोन्ही हातांवर बाहुली घेऊन लहान मुलाप्रमाणे तिला जोजवत होती व मध्येच जाड ओलसर ओठांनी बदबद आवाज करत होती. ती बाहुली गंगुलीची होती. संगाचा आता आपल्यावरील ताबा सुटला. तो दाराजवळ आला व त्याने 4 लाथा दणादणा घालताच ते फळकुटाचे दार पाठलागासकट मोडून पडले. संगा उडी मारून आत येताच यमनीने बाहुली बाजूला केली व त्याच्याकडे तोंड वासून पाहत सांद्रीत मांजर सापडले की करते तसला फाटलेला बोंद्रा आवाज ती करू लागली. आता तुझं मडच निजवतो बघ. संगा गुरासारखा ओरडला. ती बाहुली चोरून गंगुलीला तूच मूठ मारलीस नव. तुला पेरवाला टांगून खाली पेटवतो की नाही बघ. या फळकुटांची होळी आणि रांड मुंड करती आणि रांड मुंड वरती माझ्यावरच फुंका टाकतय भर बाजारात. संगाने लाथ उचलताच गोंधवण सुरकतून चुरगळून गेलेले हात यमनीने डोक्यासमोर पसरले, पण लाथेचा फडल आवाज होताच ती उलगडल्यासारखी होऊन जग्गावर जाऊन पडली. ती अर्धवट उठत असतानाच संगाने बेभानपणे मुखवटा उचलला व तो आवेशाने तिच्या डोक्यावर हाणला. ओलसर मातीत जोराने पाय द्यावा त्याप्रमाणे त्याला वाटले, पण हात स्वतंत्रपणे झपटल्यासारखे वर खाली होत होते व दरवेळी मुखवट्यावरील चकचकीत रेषा गिजबजत होत्या. यमनीची हालचाल संपली हे पाहून तो थांबला. तो मडक्यांजवळ गेला व त्याच रानवट मुसंडीने त्याने एका मागोमाग मडक्यांवर आदळताच आतून पैशांची लालसर नाणी तांबड्या पागोळ्यांप्रमाणे खाली पडली व खोपटात विखरली. संगाने मुठभर नाणी उचलली व ती यमनीवर फेकत तो म्हणाला, घे मड्यावर घालून सारा पैसा तुझा. अजून काय झालंय? तुझं तुंड करून टाकतो बघ डुकरापुढे. तुझं तुंड करून टाकतो बघ डुक्करापुढं. पण आता तो विजल्यासारखा झाला. त्याने हलक्या हाताने बाहुली उचलली व परट्यासारख्या डोळ्यांनी तो तिच्याकडे पाहत राहिला. मग निर्जीवपणे ती खाली टाकत त्याने कपाळावरचा घाम पुसला. त्याने शेजारचा पाण्याचा तांब्या उचलून सारे पाणी घटाघटा पिऊन टाकले. अंगावर थोडे पाणी सांडल्याने त्याला थंड वाटले, पण त्याने अविश्वासाने हातापायाकडे पाहिले. हातावर लालसर ओल होती व धोत्रावरही रंगीत चिळकांडी होती. उकिरड्यावरचा जाड पांढरा किडा चिरडताच हिरवट पिवळा द्रव बाहेर येतो. तसे काहीतरी होण्याऐवजी जणू माणूसच मेल्याप्रमाणे हे लालसर रक्त समोर पाहताच त्याला खुळ्यासारखे वाटले व तो पाय फाकवून यमनीकडे पाहत पिशानवल्लीसारखा उभा राहिला. जमिनीतून अनेक हात वर उगवल्याप्रमाणे दिसणाऱ्या घायपातांकडून आलेल्या पायवाटेवर एकदम दिवट्या दिसू लागल्या व त्या प्रकाशाचा थरथरता हात फिरलेले अनेक चेहरे अस्पष्ट दिसू लागले. सर्वात पुढे सतत खोकत असलेला म्हामू कासार आताही अनवाणीच होता. तो दार तुडवून आत आला व संगाला पाहताच एकदम आखडला. नारू लोहार दारातच थबकला व इतर 4-6 जण त्याच्या खांद्यावरून हातामागून आत डोळे ताणू लागले. म्हामूने ताडताड कपाळावर हात मारून घेतला व तो घोगरेपणाने म्हणाला, संग्या, काय करून बसलास रे? आता लटकलास की फासावर? नारू लोहार पाहतच राहिला. त्याला काय बोलावे हेच समजेना.
व तो बाजूला झाला. तेव्हा गोपाळ म्हणाला, संगा, तू विचारत होतास नव सांजचं, तू असाच एका रात्री चोरासारखं येणार आणि आपला चेंदा करणार असंच यमनी म्हणत होती. तिला तसलं दोनदा स्वप्नात दिसलं म्हणे, म्हणून तर तिनं तुझ्यावर फुंका टाकला होता. आणि रेड्या, अगदी तस्स करून बसलास नव. मामू कासार आता मटकन खाली बसला व त्याने रिकामा तांब्या तोंडावर वाकडा केला, पण त्यातून 2-4 थेंबाखेरीज काही पडत नाही हे पाहून त्याने तो बाजूला गडगडत ढकलला. बाबल्यानं सारं सांगितलं तेव्हाच धावलो बघ मी. मला दुख होत होतीच, असलं काहीतरी होणार म्हणून. मामू म्हणाला, पण बघ, माझ्या छातीचं अगदी खोकं झालंय. मी पळणार किती तर सरड्या एवढं. त्यात नारबा घरी नाही. त्याला आणून पोचलो खरं, पण सारं अगदी स्वच्छ गुंडगोळं झाल्यावर. आणि मामू एकदम मुस्कटात मारल्याप्रमाणे गप्प झाला. पण आता माणसांनो, करायचं काय पुढं? कोणीतरी म्हटले, आता करायचं काय? करायचं नाही काय? हात झटकत नारू म्हणाला, जे घडायचं होतं ते घडून बसले नव. पुढं कपाळ. संघाला इथं ठेवून दार बडवून घेऊ बाहेरनं. मग सकाळी पोलीस जाणे, संग्या जाणे कसं? ते ऐकताच अंगावर सर्वत्र खवले उमटत असल्याप्रमाणे संगा बेदरला व हातवारे करू लागला. तो आता संपूर्णपणे एक पालच झाल्याप्रमाणे तो चिपचिपक्या आवाजात म्हणाला, तसं नको रे नारू. मला हवं तर पेरवाला बांधून बदड, पण हिथं या मण्याजवळ डांबू नको. पाया पडतो, ऐक माझं एवढं. यमनीकडे न पाहता तिकडे हात दाखवत संगा गप्प झाला. असू दे, मी बसतो तुझ्याजवळ उजेड फुटेपर्यंत. आता आमची जवळीक तेवढीच उरली नव. मामू म्हणाला. बाकीची माणसे दारात काही वेळ रेंगाळली. एकाने एक ड्युटी मोडक्या पाठलागात तिरपी खोचली आणि एक फटकूर पांघरायला मामूकडे फेकले. पण सगळेजण हळूहळू पांगले. नारू पुढे आला. त्याने संगाशी काही बोलण्यासाठी ओठ हलवले, पण मग हताशपणे मान हलवत हातात अजस्त्र घण असल्याखेरीज व्यर्थ वाटणारे हात वलवत तो निघून गेला. संगा गुडघ्यात मान हलवून बसला. ड्युटी लांब जिभेने जळत होती व वाऱ्याचा झोत आला की तिकडून रेटल्याप्रमाणे आत आडवी होत होती. मामूने मुठभर पैसे हातात घेतले व बसल्या बसल्याच धारेने खाली सोडले. आणि मी आजच तुला बेवकूफपणानं माझ्या दफनाचं सांगत होतो. नवसंगा, आता तुझंच बघायची आफत आली बुड्या घोड्यावर. तो खिन्नपणे म्हणाला. जुन्या निर्जीव झालेल्या जखमेच्या रेषेवर हात फिरवत बसावे तसा तो निर्विकारपणे बोलत होता. आता कसलं दफन आणि काय घेऊन बसलास? रानात शेण पो पडतो, वाळून जातो, तसाच पडायचा मी कुठंतरी. मी धडपड करून करणार काय तूच सांग. डोसक्याचा रुमाल आडवा फेकून कधी नदीवर पूल झालाय होय? मीच फाटका माणूस. मोठ्या गुरमीनं घरट बांधायला निघालो म्हण्यासाठी हे हात बघितलेस? हेच फाटके हात तुला सावरायला निघाले होते. पण संगा, माझं ऐक, हे सारं झूट, बिलकुल झूट. डोंबराचा खेळ नुसता. यमनीनं फुंका टाकला म्हणून ती काय दिल्लीवाली मुमताज होती होय? तू बघ कशी पडलीये ती. आतडं फुटलेल्या म्हसरानं बुट्टीभर शेण टाकावं
तसं पडलंय मड तिचं. तिचा फुंका जाऊ दे संगा खड्ड्यात. आमच्यावर सगळ्यांवरच एक अस्मानी फुंका पडलेला असतोय उमरभर. संगा तुला सांगू काय, अरे बेवकूफ, तुझी माझी सगळ्यांची उमर म्हणजेच फुंका हाय ना. मग त्याला यमनी काय करणार, तू काय करणार, आणि टिनपाट फाटका माम्या तरी काय करणार. मामूचा आवाज एकदम संपला. त्याला खरखरीत धाप लागून खोकल्याची उबळ आली. आता यापेक्षा सांगायचे बोलायचे ते हे एकच असे जणू वाटल्याप्रमाणे त्याने मांडी घातली व भिंतीला लावून पाठ टाट करत तो मनमोकळेपणाने लांबलचक खोकू लागला. कथा समाप्त.